बहुत महादेव पाहिजे असं ते आपण म्हणाला तुमच्या मनामध्ये आपल्या मनामध्ये असं का आलं की तुम्ही देशसेवाच करावी? आजकाल सर्व ठिकाणी जसं मॅडमांनी आणि सरांनी पण जे म्हणलं की आजकाल आता हे मगाशी 10वीची दिदी होती तिला पण भाषणात म्हणलं शिक्षण हे फक्त नोकरी आणि पैसा याच्यासाठी राहिलेलं आहे. पण त्याच्या पुढे जाऊन आपण एक जर आज मी एका शाळेत शिक्षण घेतलं त्या शाळेचं तुम्ही काहीतरी देणार किंवा तालुक्याला मला काहीतरी देणार त्या जिल्ह्याचं पण काहीतरी देणार. पण जर देश सेवा केली तर पूर्ण भारत देशाचं सेवा केलेलं आहे आणि त्यामधनं आपलं सर्व एक सरकारी नोकरीचं पण स्वप्न साकार झालं आणि दुसरं पगार पण ते व्यवस्थित मिळतो. त्यामुळं आणि देश सेवा सगळ्यात महत्त्वाची तिन्ही गोष्टी पूर्ण एका नोकरी झाल्या त्यामुळं आम्ही खुश आहोत. वाटायचं काहीतरी ऍडव्हेंचर करावं त्याच्यासाठी मी आर्मीमध्ये जरा आवाज त्यांना बोला असं माहीत जवळ सर आपण आधी कोणत्या शाळेमध्ये शिक्षण घेत होता? मी पहिला विकास माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं. सर्वप्रथम प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी कुमार विद्या मंदिर. 1ली ते 4थी कुमार विद्या मंदिर आमच्या गावात एक शाळा. आपले प्रथम गुरु कोण? 1ली ते 4थी पर्यंत ते आमच्या जोशी मॅडम म्हणून होत्या. प्रथम गुरु ही आमची आईच आहे, त्यानंतर वडील आणि त्यानंतर मग आमचे सर्व शिक्षक जे बी आम्हाला वेळोवेळी भेटून दिली, ज्यांनी आम्हाला लहानपणापासून आई म्हणण्यापासून ते रायफल चालवण्याचं शिक्षण दिलं ते सर्व गुरु म्हणजे आमच्यासाठी रिस्पेक्टिव्ह होते. सर आपला आजपर्यंतचा एखादा प्रसंग मी जेव्हापासून भरती झालेलं पासून 2 वेळाची झाली. ज्यावेळी सर्जिकल स्ट्राईक झाली त्यावेळी पण मी होतो आणि आता हे ऑपरेशन सिंदूर झालं याच्यामध्ये पण मी होतो. ह्या ऑपरेशनच्या वेळी पण मी श्रीनगरमध्ये होतो ज्यावेळी चालू होतो. अशा प्रसंगात आता काय होतं की ज्यावेळी मी नवीन भरती झालेलो त्यावेळी एकदा असं मी ड्युटीवरती होतो आणि त्या अशा तेवढ्या अंतरावरती फायर झालेलं होतं. मी नवीन होतो, मला काय माहित नव्हतं काय चाललंय. मला वाटलं नाईट फायर चालत होते ना आपल्या इथे सेंटरमध्ये कसं रात्रीचं फायर चालतंय. मला वाटलं तसंच फायरिंग चालू आहे. पण आणि एक 15-20 सेकंदानंतर परत एकदा फायर झाला कंटिन्यू. मग त्यावेळी समजलं बाबा काय तर गलत झालं. त्याच्यानंतर मग सायरन वाजला स्टार्ट झालं. मग तो एक मेन असा प्रसंग होता की ज्यावेळी मला असं वाटलं की प्रॅक्टिस फायर चालू आहे, त्यावेळी ऍक्च्युअली फायर झालं. हो गोरे सर तुम्हाला ही नोकरी अवघड माणसं बघा जर किती करायला जरा आवाज मोठा वाढवा. आता मिलिटरीत जाण्यासाठी आपल्याला काय काय करायला लागलं? पहिलं आणि पहिला तर फिजिकली पहिला प्रॅक्टिस करत होतो. या मेन रोडवरती जाऊन प्रॅक्टिस केली. आम्ही कोणत्याही अकॅडमीला वगैरे कोणताही सपोर्ट घेतलेला नाही. ज्या वेळेपासून होतो आम्ही ह्या रस्त्यावर प्रॅक्टिस करत होतो. त्याच्यानंतर पहिला आमच्या वेळी असं व्हायचं की पहिला फिजिकल व्हायचं म्हणजे ग्राउंड रनिंग पुलअप्स वगैरे ते व्हायचे. त्याच्यानंतर मेडिकल व्हायचं आणि त्याच्यानंतर रिटर्न परीक्षा व्हायची. पण आता अग्निवीरमध्ये हे वेगळं आहे. यावेळी ते पहिला ऑनलाईन फॉर्म भरावे लागतात. ऑनलाईन फॉर्म मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे फॉर्म तुमचं झाल्यानंतर सबमिट झाल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा द्यायला लागते. लेखी परीक्षा दिल्यानंतर ज्यावेळी त्याचा रिझल्ट येईल त्याच्यानंतर तुम्हाला फिजिकल करावं लागतं. त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट मेडिकल होतं. फोटो काढतो.